नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर 3000 रुपये हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। काही पात्र महिलांना पैसे जमा झाल्याचे मेसेज सुद्धा आलेले आहेत। अजूनपर्यंत जर तुम्हाला पैसे आलेले नसतील तर सर्वप्रथम तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते तपासून घ्या। आधार कार्डला बँक लिंक असेल तरच तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे मेसेज येतील। जर तुमच्या आधार कार्डला बँक लिंक नसेल तर येत्या 17 ऑगस्टपर्यंत महिलांनी आधार कार्डला बँक खाते लिंक करून घ्यावेत, अशा सूचना आदिती तटकरे यांनी दिलेल्या आहेत। तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणखी माननीय आदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्या हे आपण सविस्तर बघू। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदार महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे। परंतु या अर्ज प्रक्रियेतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। अर्ज केलेल्या अनेक महिलांची बँक खाती हे आधार कार्डशी लिंक नसल्याचं आढळून आलं आहे। या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे। येत्या 13 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला व बालविकास अधिकारी यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला। त्यावेळी त्या बोलत होत्या। महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे आदी यावेळी उपस्थित होते। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 कोटीच्या वर लाभार्थ्याची यादी तयार झालेली आहे। या योजनेचा लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे। परंतु पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत। या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवण्याचे आदेश आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेले आहेत। तसेच कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी। त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी। येत्या 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत, अशा सूचना आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, तुमच्या आधार कार्डला बँक लिंक नसेल तर तुम्ही तात्काळ 17 ऑगस्टच्या अगोदर तुमच्या खात्याशी संलग्न करून घ्या, जेणेकरून तुमचे जो काही लाभ आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा तो तुमच्या खात्यावर डीबीटी मार्फत जमा होईल। बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लाभ कधी मिळणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट रोजी लाभाचे 2 हप्ते मिळणार आहेत। म्हणजेच मित्रांनो, जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे 1500 रुपये असे 3000 रुपये हे 17 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यावर येणार आहेत। परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडला गेला नाही अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे। तर मित्रांनो, तुमच्या आधार कार्डला जर बँक लिंक नसेल आणि तुम्ही जेव्हा आधार कार्डला बँक लिंक करसाल तर तेव्हा तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। कोणतेही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत। 17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत, असे आवाहनही तटकरे यांनी यावेळी केले। 1 ऑगस्ट नंतर आलेल्या अर्जाची छाननी कधीपासून होणार? मित्रांनो, जर तुम्ही 1 ऑगस्ट नंतर फॉर्म भरला असेल तर छाननी त्याची कधीपासून होणार आहे, म्हणजे फॉर्म तपासणी कधीपासून चालू होणार आहे? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 ऑगस्ट नंतर आलेल्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाची छाननीसाठी सुधारित ॲप्लिकेशन तयार केले आहे। अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्तरावर अधिकारीही देण्यात आले आहेत। यासंबंधी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे। या ॲप्लिकेशनमध्ये वार्डस्तरीय विधानसभा निहाय आकडेवारी उपलब्ध होणार आहे, असे महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यादव म्हणाले।
तर मित्रांनो, अशा प्रकारे ही नवीन अपडेट होती. या अपडेटमध्ये महत्त्वाची अशी माहिती होती की आधार कार्डला तुमची बँक जर लिंक नसेल तर तुम्ही ती तातडीने लिंक करून घ्या. कारण तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्या बँकवरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे लाभ रक्कम 3,000 रुपये हे जमा होणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही अपडेट होती. माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.